चला तर आज आपण तयार होऊया वटपौर्णिमेसाठी. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी उपवास करतात. तसेच वडाच्या झाडाचीही पूजा करतात. वडाचे झाड जसे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. चला तर बघूया वटपौर्णिमेची पूजा कशी केली जाते. सकाळी लवकर स्नान करून पारंपरिक वेशभूषा परिधान केली जाते. वडाच्या झाडाची हळद, कुंकू, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करून पूजा केली जाते. झाडाभोवती पवित्र धागा गुंडाळत प्रदक्षिणा घातली जाते. सावित्री सत्यवानाची कथा ऐकली किंवा वाचली जाते. कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू परंपरेत वडाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. त्याचे दीर्घ आयुष्य, विशाल छाया आणि मजबूत मुळे स्थैर्य, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे. वटपौर्णिमा हा केवळ उपवासाचा किंवा धार्मिक विधींचा सण नाही, तर तो प्रेम, समर्पण, धैर्य, विश्वास आणि कुटुंबातील नात्यांचा दृढतेचा उत्सव आहे. सावित्रीची कथा आजही आपल्याला संकटांचा सामना धैर्याने करण्याची आणि आपल्या प्रिय व्यक्तींसाठी सदैव खंबीरपणे आणि प्रामाणिकपणे उभा राहण्याची प्रेरणा देत असते. तर माझी ही पहिली वटपौर्णिमा होती, म्हणून मी सकाळी सकाळी रेडी झाले, पूजेचं साहित्य काढलं आणि वटपूजा करण्यासाठी मी निघाले. अगदी मनोभावे अशी वटपूजा केली. माझी माई सगळे सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करते. प्रत्येक सणाचं महत्त्व तिने आम्हाला लहानपणापासूनच रुजवलेलं आहे. त्यामुळे आपले सण, भारतीय संस्कृती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, आपण ती कशी साजरी केली पाहिजे, हे सर्व तिने मला लहानपणापासून सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हा बहीण भावांमध्ये सण साजरे करण्याची उत्सुकता नेहमीच असते. अशा पद्धतीने वटपौर्णिमेची सकाळ अगदी सुंदर चालली होती. आम्ही मैत्रिणी भेटलो होतो. सण हे केवळ निमित्त असतं, पण गोडवा हा मात्र आवडत्या आणि जवळच्या लोकांना भेटून, बोलून, गप्पा मारून, त्यांच्याशी छान क्वालिटी टाईम स्पेंड करूनच भेटत असतो. आम्ही मस्त हळदी कुंकाचा कार्यक्रम केला आणि छान अशा गप्पा मारल्या. वडाच्या झाडाच्या आजूबाजूला अगदी प्रसन्न वातावरण होतं. थोडासा टाईम मैत्रिणींसोबत स्पेंड केला. सगळ्याजणी अगदी मस्त आनंदात होत्या. छान छान गप्पा मारल्या आणि तिथे वडाच्या झाडाच्या तिथे झोका बांधला होता. सो आम्ही पूजा करून झाल्यानंतर छान झोके खेळलो. छान छान असं फोटोशूट केलं आणि मस्त आमची अशी वटपौर्णिमा साजरी झाली. तुम्ही सर्वांनी पण आपले सगळे इंडियन फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजेत असं मला वाटतं. त्यातून एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आपल्या जवळच्या लोकांसोबत संवाद साधला जातो. नाती दृढ होण्यास छान अशी मदत होते. वटपौर्णिमा सेलिब्रेट केली आणि नंतर मला काम होतं, सो मी कामाला लागले. कारण सणांसोबत आपलं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. अशाच छान छान ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा.